Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. दिल्लीमध्ये शरद पवारांची पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न. ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त. दरम्यान महाराष्ट्रामधील मतमोजणीमध्ये गडबड झाल्याचं केजरीवालांचं म्हणणं. मविया ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये एकत्र याचिका दाखल करणार. दिल्लीमधल्या अभिषेक मनू सिंघवींसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच पूर्ण झाली. मताची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये कोणती तफावत नाही. विरोधक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत असताना निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले. या मतदारसंघामध्ये पण 100 गावं आहेत, पण मार्कडवाडीचं पवारांनी निवडलं. गोपीचंद पडळकरांची पवारांवर जहरी टीका. पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात. गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील टीकेवरून उत्तम जानकरांचा पलटवार. बॅलेट पेपरवर मतदान झालं नाही तर जिल्हा परिषदेला मतदान करणार नाही. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांची भूमिका. आमच्या मतांची चोरी झाली, आमचा आवाज बुलंद करावा. ग्रामस्थांची नाना पटोलेंना विनंती. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांनी बॅनरबाजीमध्ये पैसा ओतला. भाजपनं महिलांना 500 रुपये देऊन सभेला आणलं. मार्कडवाडीमधील ग्रामस्थांचा आरोप. हजारो तोंडसाटे मेल्यानंतर हा टोपीचंद जन्माला आलाय. पवारांची राजकीय हत्या करणारे जन्माला यायचे आहेत. महबूब शेख यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका. शरद पवारांची राजकीय हत्या झाली. पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावामध्ये दौऱ्यावर. मार्कडवाडीतून सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल. शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं आव्हान. तुमची मुलगी 1 लाखाला निवडून आली. रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम चांगलं. सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल. शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊनं कापून खाल्ला. जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात तसं महाराष्ट्रामधल्या प्रस्थापितांना कापावं लागेल. मार्कडवाडीमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकरांचं विधान. पडळकरांनी शरद पवारांबाबत अशी भाषा वापरायला नको होती. अजितदादा गटाचे नेते सुरज चव्हाणांची प्रतिक्रिया. शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांचा आदर ठेवलाच पाहिजे. पडळकरांची टीका. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जिव्हारी लागली. पडळकरांचे गुरु एक दिवस त्यांचाच अंगठा कापून घेतील आणि तेव्हा पडळकरांना पवारांच्या पायाजवळ बसावं लागेल. पडळकरांच्या वक्तव्यावर सचिन खरातांचा खोचक टोला. आता आपलं सरकार बँका बुडून खाल्लेल्या जयसिंह मोहिते पाटलांना 3 महिन्यामध्ये जेलमध्ये टाकणार. भाजप नेते राम सातपुतेंचं दंड थोपटत आव्हान. असे अनेक राम सातपुते मोहिते पाटलांचे बूट पुसायला असतात. आमदार उत्तम जानकरांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल. बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोवर मार्कडवाडीमधील आंदोलन सुरूच राहणार. बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत. उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल. फेर निवडणुकीसाठी उत्तम जानकर निवडणूक आयोगाची भेट घेणार. राज्यामधील अनेक गावं मार्कडवाडीप्रमाणे पुढे येत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा सुरू. ईव्हीएमबाबत बाळासाहेब थोरातांची माहिती. बॅलेटवर निवडणूक होत असल्यास आमची राजीनामा देण्याची तयारी. सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केल्यावर पुन्हा निवडणूक होऊ शकते. नाना पटोलेंचं मार्कडवाडीमध्ये वक्तव्य. ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं. आता भाजप निवडणुका जिंकण्यासाठी ते वापरत आहे. राज्यातील बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि भाजपवरही निशाणा. विरोधक पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. लोकांना विरोधकांची ईव्हीएम संदर्भातली नौटंकी समजली. प्रवीण दरेकरांचा टोला. मुंबईमध्ये ठाकरे गटाचं ईव्हीएम विरोधात आक्रमक आंदोलन. ईव्हीएमची प्रतिकृती अरबी समुद्रामध्ये विसर्जित करत आंदोलन. ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल अशी भूमिका. नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक. 13 तारखेला ईव्हीएम विरोधात भव्य मोर्चा काढणार. पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी परभणीमध्ये आंबेडकर अनुयायी आक्रमक. ठिकठिकाणी आंदोलनं. रस्ता रोको आणि टायर जाळत निषेध. दरम्यान आंबेडकर अनुयायांकडून परभणी बंदची हाक. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र. बेळगाव सीमा भागाला केंद्रशासित दर्जा द्या. चतुर्वेदींची मागणी. हिंमत असेल तर सोनिया गांधी राहुल गांधींना खरमरीत पत्र लिहा. बावनकुळेंचं ठाकरेंना थेट आव्हान. कर्नाटकातील सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढण्याचा दावा.
लातूरच्या शेतकऱ्यांना मिळालेल्या त्या नोटिसेस आम्ही दिलेल्या नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणामध्ये कोणी नोटीस दिल्या याचा आम्ही समितीमार्फत शोध घेत आहोत. वक्फ बोर्डाची प्रतिक्रिया. कल्याणमधील दुर्गाडी किल्ला मस्जिद नसून मंदिरच असल्याचा कल्याण न्यायालयाचा निकाल. 1971 पासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू होती सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष. कल्याण कोर्टानं आमची कागदपत्र पाहिली नाहीत. दुर्गाडी किल्ल्याबाबत मुस्लिम पक्षकार सरफुद्दीन कर्तेंचा दावा. सत्र न्यायालयामध्ये दाद मागणार सरफुद्दीन यांची माहिती. उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून सहभागी होणार. 15 डिसेंबरला ठाकरे मुंबईतून नागपूरला जाणार. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता. केंद्रीय नेतृत्वाच्या समितीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत. भाजपा हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष. संभाव्य मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 11 नेत्यांची नावं. उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावलेंसह आणखी 5 जणांच्या नावांचा समावेश. सूत्रांची माहिती. सर्वच आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आम्हाला किती खाती मिळतील माहिती नाही. मंत्रिपदावरील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना. कोणती खाती घ्यावीत हा निर्णय देखील शिंदेच घेतील. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आताही कायम. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. पक्षासाठी काम केल्यानेच मी जिंकली आहे. मंत्रिपदावर पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारेन. मंदा म्हात्रेंचं वक्तव्य. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्ष नेत्याचा बंगला तयार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारीही पूर्ण. तर विरोधी पक्ष नेता नेमा विरोधकांची फडणवीसांकडे मागणी. सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंचा राजीनामा. प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंच्या एकाधिकारशाहीमुळे राजीनामा दिल्याची माहिती. राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड. 5 बनावट कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रामधल्या 11 जिल्ह्यामध्ये गोळ्या औषधांचं वितरण. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश. बेस्टचे स्वतःचे ड्रायव्हर नसतात त्यामुळे अपघात घडतायत. बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकळी यांची प्रतिक्रिया. अंधेरीमध्ये बस चालकाचा किळसवाडा प्रताप समोर. प्रवाशांनी भरलेली बस थांबवून बस चालकांना वाईन शॉपमधून मद्य घेतल्याचा प्रकार. मनसेकडून व्हिडिओ शेअर. बेस्ट बस चालकांवर प्रश्न उपस्थित. राहुल गांधींचं नेतृत्व आता युपीएच्या नेत्यांना नकोय. संधी साधू नेते ममता बॅनर्जी यांना समोर आणत आहेत. प्रवीण दरेकरांची टीका. मस्साजोगमधील सरपंचाच्या हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या. इतर आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू. परिसरात मोठा तणाव. केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी कारवाई. पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं. घटनेची सीआयडी चौकशी होणार. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती. केज तालुक्यामधल्या मस्साजोगमध्ये सरपंचाच्या हत्येनंतर केजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलक आमने सामने. संतप्त जवानानं बस पेटवली. पोलिसांच्या गाडीवरही हल्ल्याचा प्रयत्न. बीडमधल्या मस्साजोग गावातील आंदोलकांची जरांगे पाटलांनी घेतली भेट. प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी. आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची कारवाई. शर्मा नामक आरोपी वाघोली पोलिसांच्या ताब्यात. बेळगावमध्ये सुवर्ण सौधाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज. घेराव घालणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांचा पंचमशाली आरक्षण कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज. 18 नोव्हेंबरला वंचित उमेदवार दिलीप मस्के यांनी स्वतःच गाडीवर हल्ला घडवून आणल्याचं पोलीस तपासामध्ये उघड. कळमनुरी पोलिसात 3 गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अरुणा काकडेंचा मृतदेह सापडला. मृतदेह निर्जन स्थळीत सापडला. पोलीस असलेल्या वर्गमित्राकडून हत्या. चंद्रपूर पोलिसांकडून आरोपीला अटक. वसई विरारमधील प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाज माध्यमांवर बदनामी. मनाळेंच्या पत्नीसंदर्भात आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा प्रकार. बोलिन्स पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. मेहुल चोक्सीची संबंधित 2,565 कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होणार. पीएमएलए कोर्टाकडून लिलावाची परवानगी. चोक्सीची 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात. तस्करी केलेलं सोनं वितळण्यासाठी वापरलेल्या यंत्रणेचा पर्दाफाश. 23 किलो सोनं, 37 किलो चांदीसह 5,40,000ची रक्कम जप्त. एकूण 19 कोटी 6 लाखांचा माल जप्त. जालन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या नावाने मिळालेले पैसे प्रशासनाला परत केले. पत्नीच्या अर्जाचे पैसे पतीच्या खात्यावर जमा. विलास भुतेकर यांनी 7,500 रुपये प्रशासनाला परत केले.
बांगलादेशातील पीडितांसोबत उभं राहणं आपलं कर्तव्य, आपली पूर्ण शक्ती बांगलादेशातील हिंदूंसोबत, संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं विधान. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायामुळे राज्यभर निदर्शनं. नवनीत राणा, नितेश राणे, सुजय विखेंच्या उपस्थितीमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीनं जळगावमध्ये बांगलादेश हिंदू न्याय यात्रा. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारत सरकारनं कठोर पावलं उचलण्याची मागणी. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आंदोलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात धरणं आंदोलन. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलनं. रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख. बांगलादेशात मंदिरं तोडली जात आहेत. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलनं. अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं. भाजपनेते सुजय विखे पाटील मोर्चामध्ये सहभागी. मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू संघटनेचा साताऱ्यामध्ये मूक मोर्चा. मूक मोर्चामध्ये महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कराडमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा. भाजपा आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर मोर्चामध्ये सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जालन्यामध्ये विराट मोर्चा. सकल हिंदू समाज बांधवांचा चौफुले ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा. वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातामध्ये घेऊन नागरिक मोर्चामध्ये सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात चंद्रपूरमध्ये न्याय यात्रा. यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. सांगलीमध्ये अवैध धंदे आणि भ्रष्टाचाराप्रकरणी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मनसेची मागणी. मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंतांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा. शिंदे गटाच्या आमदार भावना गवळींना मंत्रिपद देण्याची महिलांची मागणी. महिला स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये महिलांची मागणी. महिलांना सक्षम करण्यासाठी भावना गवळींना मंत्री करा. महिलांची मेळाव्यामध्ये घोषणाबाजी. जळगावमधल्या महापालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजपा आमने सामने. चोर म्हणून उल्लेख करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये कापूस वेचणीची डोकेदुखी वाढली. जिल्ह्यामध्ये 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड. मजूर मिळत नसल्यानं कापूस वेचणी लांबणीवर. वाढत्या थंडीमुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नंदुरबारमध्ये रुग्णवाहिका चालकांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप. शासनानं ठरवलेलं मानधन द्या. रुग्णवाहिका चालकांची जिल्हा परिषदेकडे मागणी. दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणवासियांची एसटीलाच पसंती. नोव्हेंबरमध्ये 60 लाख प्रवाशांचा लाल परीतून प्रवास. धुळ्यामधल्या पारोळा चौफुलीवरील रस्त्याच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी. रस्त्याचं काम लवकर पूर्ण करावं, वाहनधारकांची मागणी. धुळ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. तमाशा मंडळांना अनुदान जाहीर करण्याची मागणी. लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनुदान द्या. धुळ्यातील तमाशा मंडळाची प्रशासनाकडे मागणी. Why dip your top when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?